कधी काही तेलकट किंवा तिखट गोष्ट खाल्ली की सामान्य वाटणारी पण भयानक त्रास देणारी एक गोष्ट होती, ती म्हणजे ऍसिडिटी. कधी कधी छातीत भयानक चमका निघायला लागतात, पोटात आग पेटल्यासारखं वाटतं. हे दुसरं तिसरं काही नसून ऍसिडिटीचे लक्षण असतात. आज प्रत्येक जण ऍसिडिटीचा शिकार बनलेला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच ऍसिडिटी होती. आणि मग सगळ्यांना आठवते ती म्हणजे इनो. मग आणि इनो नेमका प्रकार काय, चला जाणून घेऊ. इनो हा एक सालचा प्रकार आहे, जो मूळतः आम्लारी म्हणजे बेसिक असतो, जो पोटात असलेल्या आम्लाला म्हणजेच ऍसिडला कमी करण्याचं काम करतो. बऱ्याचदा आपल्याला एक प्रश्न पडतो की हे इनो नेमकं कोणासाठी आणि घ्यायचं कसं. पाण्यात टाकल्यानंतर त्यावर येणारा फेस हा गरजेचा असतो की नसतो, चला सांगतो. आता इनो घेण्याची पद्धती तशी सगळ्यांनाच माहिती आहे. 150 ml पाणी म्हणजेच 1 ग्लास पाणी आणि त्यात 1 पॅकेट इनो. जेव्हा ही पावडर आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला बुडबुडे निघताना दिसतात. इनो ही पाण्यासोबत रिॲक्ट करून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडताना आपल्याला दिसतं. जेव्हा आपण ते लगेच पितो तेव्हा आपल्याला लगेच बरं वाटतं. काही वेळा आपल्याला ढेकर येतात आणि या ढेकरच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरातून बाहेर पडतो आणि आपल्याला आराम मिळतो. आता किती नाही म्हटलं तरी इनो हा एक औषधाचा प्रकार आहे, त्यामुळे त्याचे कुठले साईड इफेक्ट नसतीलच असं होऊ शकणार. त्यामुळे विशिष्ट वयोगट म्हणजेच वय वर्ष 12च्या पुढील लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे. मग ही इनो खरंच 6 सेकंदामध्ये काम करते का? इनो पिल्यानंतर ती ऍसिड वरती 6 सेकंदामध्ये काम करायला सुरुवात करते आणि ऍसिडला कमी करून तात्पुरता आराम देते. पण प्रत्येक व्यक्तीला लागणारा वेळ हा वेगवेगळा असतो. आता इनो घेताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? इनो घेताना एका पॅकेटमध्ये असलेला ठराविक डोस तितकाच घ्यावा. सलग 14 दिवसांपेक्षा जास्त दिवस इनो घेणे टाळावे. जर काही साईड इफेक्ट जाणवू लागला तर डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावा. इनो ही ऍसिडिटी कमी करण्याचं काम करतो. जर तुम्ही दुसरं कुठलं औषध घेत असाल दोघांची रिॲक्शन होण्याची शक्यता असते, त्यामुळे दोघांच्या वेळेत अंतर असणे गरजेचे आहे. तर अशाच नवनवीन औषधांच्या माहितीसाठी ड्रग यात्रेसोबत जोडलेला. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.